पंचगंगा नदीपात्रात मैला आणि केमिकलयुक्त दूषित पाणी मिसळत असल्यामुळं तेरवाड बंधाऱ्याजवळ हजारो मासे अखेरची घटका मोजत असून मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखीसुद्धा पडलेत। महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरबड यांनी घटनास्थळाची पाहणी करत पाण्याचे नमुने घेतलेत। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष बंडू पाटील, विश्वास बालीघाटे यांनी क्षेत्र अधिकारी हरबड यांना धारेवर धरत घेराव घातला। इचलकरंजी महापालिकेसह पंचगंगा नदी प्रदूषणासाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी बंडू पाटील यांनी केली आहे। आज तेरवाड बंधारा येथे दूषित पाणी इचलकरंजी महानगरपालिकेचे मैलायुक्त पाणी, भेसळयुक्त पाणी, दुर्गंधयुक्त पाणी 4-8 दिवसापासून पंपिंग स्टेशन बंद असल्यामुळे पंचगंगा नदीत मिसळत आहे। त्यामुळे आज तेरवाड बंधाऱ्याला ते पाणी येऊ लागल्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडलेले आहेत। इथं एवढा उग्र वास येत आहे की इथं उभे राहणे देखील मुश्किल झालेलं आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाला आम्ही सकाळीच फोनद्वारे कळवून आज त्यांनी पंचनाम्यासाठी इथं आलेले आहेत। आता आमची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना आम्ही घेराव घातलेला आहे। जोपर्यंत इचलकरंजी नगरपालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी इथं जोपर्यंत येत नाहीत आणि हे भेसळयुक्त पाण्याने मेलेल्या माशांचा पंचनामा होऊन जे नदीत पाणी सोडले, इचलकरंजी महानगरपालिका असू दे किंवा इतर कुठलीही महानगरपालिका असू दे किंवा कुठलीही इंडस्ट्रीज एरिया असू दे, याचे जर पाणी आले त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही, जोपर्यंत त्यांना कारवाईची व दंडाची नोटीस लागू होत नाही, तोपर्यंत आम्ही अधिकाऱ्यांना सोडणार नाही। दूषित पाण्यामुळे नदीकाठच्या लोकांचं आरोग्य धोक्यात येत असल्यानं कावेळीची साथ फैलावेल अशी भीती विश्वास बालीघाटे यांनी व्यक्त केली आहे। हे पाणी तर एवढं घाण आहे की आमच्या जमिनीला सुद्धा चालत नाही। जर पाणी दिलं तर आमचं टनेज कमी पडायला आहे आणि हे जर पाणी तोंड ती वसाहत इथं पांढरेमळीत वसाहत भरपूर लोकसंख्या 100-150 जनावर आहेत आणि ह्या लोकांनी तर पाणी दुसरीकडे आणायचं अवघडून बसलेलं आहे। एक तर हे दोन्ही कोल्हापूर महानगरपालिका, औद्योगिक वसाहत, इचलकरंजी महानगरपालिका आणि जे ग्रामपंचायत कोण असतील ते जर हे नीट करावं, नाहीतर हे लोक तर मरतीलच, पशुधन सुद्धा मरतील आणि आमची जमिनी क्षार पडून बोंबलत जाईल आणि इथून पुढच्या काळात आम्हाला अन्नाला मागून बसेल। आणि जर हे अधिकारी निरडवलेले आहेत, नुसता पाकिट मारतात आणि सगळे जत बसतात, हे जर असं जर झालं तर पाटबंधारे खात्याला इशारा आहे। जर तुम्ही तुमचं जर हे पाणी जर असं झालं तर तुम्हाला सुद्धा सोडणार नाही, एवढं लक्षात धरा। पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत असताना खासदार धैर्यशील माने कुठे आहेत असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला। आज घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांचा तपासणी अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवून दोषींवरील कारवाईसाठी पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही दिल्यानंतर क्षेत्र अधिकारी सचिन हरबड यांना सोडून देण्यात आलं। पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा विषय वारंवार ऐरणीवर येत असून याबाबत ठोस उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी होतीये।